आज नांदगाव येथे वंचित बहुजन आघाडी पक्षाच्या वतीने संभाजीनगर रोड नांदगाव येथील सप्तशृंगी हॉल येथे दिंडोरी 20 लोकसभा मतदारसंघाच्या वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार सौ मालती शंकर थविल ढोमसे यांची स्नेह मेळावा झाल्यानंतर पत्रकार परिषद घेण्यात आली होती। नांदगाव तालुक्यातील बहुजन समाज बांधवांच्या भेटीसाठी ते नांदगावला आले असता वंचितचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब बोरकर, मनमाड शहराध्यक्ष ॲडव्होकेट आम्रपाली निकम, राज्य प्रवक्ता चेतन गांगुर्डे तसेच पक्षाच्या अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा सत्कार करण्यात आला। त्यानंतर पक्षाच्या पदाधिकारी यांची भाषणे झाली आहे। यावेळी उपस्थित जनतेला सौ थविल ढोमसे यांनी आपल्या समस्यांबद्दल विचारणा करताच जनतेने थेट निशाणा मागील खासदार डॉक्टर भारती पवार यांचा पाढाचं वाचत प्रश्नांचा पाऊस पाडला होता। गेल्या 5 वर्षात खासदारांनी शहरातील जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न केला नाही, कधी सांत्वन भेट दिली नाही। कोरोना काळामध्ये ज्या रेल्वेचे थांबे होते ते देखील त्यांनी रद्द करून टाकले। तालुक्यातील प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत, ही जनता कधी विसरणार नाही। अच्छे दिन आएंगे, या उलट वाईट दिवस आलेत, एका पाठोपाठ एक जनता ठामपणे बोलत होती। नांदगाव तालुक्यातील उपस्थित बहुजन बांधवांची डॉक्टर भारती पवार यांच्यावर खूपच नाराजी असल्याचं लक्षात आलंय। राहुल ढोमसे यांनी जमलेल्या सर्व बहुजन बांधवांना शब्द दिलाय। आमचे श्रद्धास्थान असलेले पक्षप्रमुख माननीय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी माझ्या पत्नीला आपल्या बहुजन बांधवांच्या समस्या सोडविण्यासाठीच लोकसभा निवडणुकीच्या अविश्वासाने उमेदवारी दिली आहे। तसेच सौ मालती थविल ढोमसे यांनी मी प्रत्येक प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करेल। मी देखील एक सामान्य शेतकऱ्यांची मुलगी आहे, माझा प्रामाणिकपणे नक्कीच प्रयत्न असणार आहे। आपण मला आपले आशीर्वाद प्रेम कायम ठेवावे आणि मला मतदान करून आपल्या समस्या सोडविण्यासाठी भरघोस मतांनी निवडून द्यावं अशी अपेक्षा त्यांचे पती राहुल ढोमसे यांनी बोलताना व्यक्त केली आहे। बाळासाहेबांनी जो माझ्यावर विश्वास ठेवला आहे तो मी पूर्ण करणार आहे। मी फक्त शेतकऱ्यांसाठीच्या रिंगणामध्ये उतरलेली आहे। मला बाळासाहेबांनी जी उमेदवारी दिली आहे ती शेतकऱ्यांसाठीच दिली आहे, तर मी शेतकऱ्यांचा फक्त प्रश्न पूर्ण सोडवणार आहे। सर्वसामान्य घटक जे आहेत ते सर्व आमच्या सोबत आहे आणि सर्व लोकांना माहिती आहे की नांदगावसारख्या ठिकाणी धनगर समाज हा फार मोठ्या प्रमाणात आहे आणि धनगर समाजाला जर कोणी आरक्षण देऊ शकत असेल तर ते फक्त श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर हेच वंचित याच्यातनं देऊ शकतात, माध्यमातून देऊ शकतात। त्यामुळे वंचित बहुजन आघाडीची ही उमेदवारी महाराष्ट्रामध्ये सगळ्यात महत्त्वाची ठरलेली आहे। आता वंचितची उमेदवारी करत असताना श्रद्धेय बाळासाहेबांनी नांदगावसारख्या ठिकाणी फक्त धनगर समाजाला कसं आरक्षण मिळवून देता येईल, येथील पाण्याचे प्रश्न कसे सोडवता येतील आणि यातील अजून उपेक्षित घटकांसाठी आपल्याला कसे प्रयत्न करता येतील, तसेच या महाराष्ट्रात जो मागच्या काही वर्षापासून 1 वर्षापासून मान्य मनोजदादा जरांगे पाटलांच्या माध्यमातून मराठा समाजाचा प्रश्न जो फार मोठ्या प्रमाणात चालू आहे, तो मराठा समाजाचा प्रश्न कसा याच्या 100% ताकदीने पूर्ण करण्यात येईल। आता आपणही बघत आहात गेल्या काही दिवसापासून महायुती असेल किंवा महाविकास असेल, या दोन्ही कडच्या नेत्यांनी, पुढाऱ्यांनी किंवा राज्यकर्त्यांनी फक्त मराठ्यांच्या आधी फक्त गाजर दाखवण्याचे काम केलेले आहे। आता हे प्रश्न कसे सोडवता येतील यासाठी किंवा हा लढा एक सांगतो, वंचितच्या माध्यमातून श्रद्धेय बाळासाहेब हे फक्त आरक्षणाच्या बाबतीत जर कोणाला सगळ्यात इतंभूत माहिती असेल तर ती फक्त श्रद्धेय बाळासाहेबांना माहिती, नाहीतर हा आरक्षणाचा मुद्दा इतर समाजातील कुठलाही पक्ष कुठलाही नेता सोडवू शकत नाही। आणि हा लढा आरक्षणाचा तो मराठ्यांचा असो की धनगरांचा असो, हा पूर्णपणे लढण्यासाठी फक्त श्रद्धेय बाळासाहेबांना ताकद कशी उभी करता येईल यासाठी ही उमेदवारी करण्यात येत आहे। उत्तर महाराष्ट्र लाईव्हसाठी प्रज्ञानंद जाधव, नांदगाव।